साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये शासकीय कार्यालयात आढावा बैठक घेतली। यावेळी शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक या संदर्भात नागरिकांनी खासदार निलेश लंके यांच्या समोर तक्रारींचा पाढाच वाचलाय। यावरती शासकीय कार्यालयीन योजनेसंदर्भात उदासीनता आणि नागरिकांना होणारा त्रास यावरती खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना घामच फोडला। अनेकांची खरडपट्टी देखील काढली आहे। अनेक शासकीय कार्यालयामध्ये कामं होत नसल्यासंदर्भात जाब विचारलाय। खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीमध्ये शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये तहसील कार्यालय श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस स्टेशन, नगरपालिका, वन विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, महावितरण, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, सर्वच विभागांविषयी तक्रारी जाणून घेतल्या गेल्यात आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे। संबंधित विभागाचे अनुपस्थित असणाऱ्या अधिकारी यांच्यासोबत फोनवरती संपर्क करून माहिती घेण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे तालुक्यामधील प्रमुख असणाऱ्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि जलजीवन मिशनचे अधिकारी या बैठकीला अनुपस्थित होते। त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। झालेल्या बैठकीमध्ये श्रीगोंदा जामखेड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरनं राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत लवकरात लवकर कामं मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्यात। या बैठकीला अनेक शासकीय कार्यालयामधील अधिकाऱ्यांना बैठकीच्या सूचना न मिळाल्यामुळे अनेक जण उशिरा बैठकीला पोहोचले। यामुळे कार्यालयामध्ये जे कामकाज चालतं यामधला हा सगळा सावळा गोंधळ उघड झालाय। तालुक्यातील आणि शहरातील सर्व कामांच्या बाबतीत एक आढावा बैठक घेतली। त्यामध्ये काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात, काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या, काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत समाधानकारक काम सुद्धा पाहायला मिळालं। निश्चित या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये त्यातून कशी दुरुस्ती करता येईल, अजून अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी मदत करणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काम असतं। कारण हे रथाचे दोन चाक आहे, प्रशासन आणि हे सर्व आमच्यासारखे नेते मंडळी। जर हे दोन्ही रथाचे चाक जर एका लाईनीत चालले तर निश्चित विकास झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज समजून घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये यातील कशा दुरुस्ती करता येईल आणि अजून जे प्रलंबित प्रश्न आहेत अनेक वर्षाचे ते प्रश्न कसे सोडवणूक करता येईल यासाठी आम्ही सर्व आज या ठिकाणी आढावा बैठकीला बसलेलो आहोत। अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही अधिकाऱ्यांना कोर्टाच्या बाबतीतल्या काही अडचणी होत्या। तहसीलदारांची बाबा अडचण, त्यांना निवडणूक आयोगाची काहीतरी मिटिंग होती, पण आपले नायब तहसीलदार साहेब दोन्ही पण या ठिकाणी हजर आहेत। प्रथमतः थोड्या नवीन अधिकारी नायब तहसीलदार हजर असल्यामुळं त्यांना काही गोष्टी सांगता आल्या नाही, पण नंतर ज्यांनी 2-2.5 वर्ष काम केले ते आल्यानंतर त्यांनी ती सविस्तरपणे आमच्या आणि त्यांचं जे डिस्प्यूट झालं होतं प्रथमतः त्या बाबतीतली मांडणी पण केली। शेवट आपण अधिकाऱ्याला धारेवर धरण्यापेक्षा अधिकाऱ्याकडून समजून घेऊन, ठीक आहे थोड्याफार प्रमाणात अधिकाऱ्यांशी काही गोष्टी कामाच्या माध्यमातून होत असतात, पण त्या समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे। अधिकारी एखादा काम करीत नसला म्हणजे त्याला कायमच आपण अधिकाऱ्याला धारेवर धरण्यापेक्षा त्याला समजून सांगणं, त्याच्याकडून समजून घेऊन काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आढावा बैठक निवडणुकीचा ना आढावा बैठकीचा काहीच संबंध नाही। मला एक सवय आहे प्रत्येक भागामध्ये जाऊन आढावा बैठक घेऊन तिथले प्रश्न समजून घेणे। शेवटी आमचं काम आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे, सगळ्यांचंच काम आहे इथं बसलेले सगळे आम्ही उपस्थित आहे। यांना आमचे नगराध्यक्ष साहेब इथं होते, त्यामुळे आमच्या नगर शहर आमच्या श्रीगोंदा शहरातले प्रश्न आम्हाला समजून आले।
काही प्रश्न सूचना केली. अण्णांना बऱ्यापैकी या मतदारसंघातली कामांची माहिती होती. राहुल दादा इथं उपस्थित होते, त्यांनी काही प्रश्न मांडले. आमचे राजू दादा या ठिकाणी त्यांनी काही प्रश्न मांडले, टोलनाक्यासारखे प्रश्न मांडले. बाबासाहेब या ठिकाणी होते, त्यांनी काही प्रश्न मांडले. असे सर्व आमचे निवासी आहेत. संतोषराव आमचे इतापे साहेबांनी अनेक काही एकदम आक्रमकपणे प्रश्न मांडले. आमचे शिवसेनेचे नेते या ठिकाणी सगळ्यांनी प्रश्न मांडले आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा योग्य पद्धतीने हे सगळं आमच्यासमोर मांडणी केली. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.